किंवा सरकारी यंत्रणेच्या छळवादामुळे जेव्हा एखादी ऊसतोड कामगारांनी आपला घाम गाळून मोठं केलेली पोरगी जी डॉक्टर झाली ती जेव्हा छळाला कंटाळून आत्महत्या करते आणि सुसाईड नोट लिहून ठेवते आणि त्याच्यात त्या नोटच्या माध्यमातून उंगली निर्देश करते की कोण कोण ह्या माझ्या छळात सहभागी आहे. इन्स्टिट्यूशनल मर्डर, संस्थात्मक हत्या आहे. आणि दुर्दैवी आहे की एका गरीब घरातनं बीडसारख्या जिल्ह्यातील अतिशय छोट्या गावातनं एका ऊसतोड कामगाराची पोरगी आपल्या बुद्धीच्या जोरावरती डॉक्टर होती आणि अखेरीस तिला अशा मृत्यूला सामोरे जावे लागते. महाराष्ट्राला शोभणारं नाही. आता त्याच्यात काही राजकीय माणसांचा हात आहे असं तिच्या सुसाईड नोटमधनं समोर येते. माणूस कितीही मोठा असो, जर तो मृत्यूस जबाबदार असेल तर सरकारने डोळे बंद करता कामा नाही. आज बैठका चालू आहेत पवार साहेबांच्या उपस्थितीत. असं त्या निवडणुकीच्या रुटीन आहे, म्हणजे असं काही फार स्पेशल असं काही नसतं पवार साहेबांचं. पवार साहेबांना एक आवड आहे, निवडणुका समोर आहे, त्यामुळे जिल्ह्यात काय परिस्थिती आहे, काय कुठपर्यंत आपली तयारी याची माहिती घेते. नाही, क्लीन चिट देणं हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे. पण म्हणून मी म्हटलं की एका गरीब घरातल्या गरीब पोरीची जवळजवळ हत्याच झाली आहे. जर संवेदनशील सरकार संवेदना बाजूला ठेवून जर काही करणार असेल तर हे महाराष्ट्राच्या दृष्टीने लाजिरवाण आहे. एका ऊसतोड कामगाराच्या पोरीचा जीव गेलाय, एका मागासवर्गीय समाजामधनं मोठी झालेल्या पोरीचा जीव गेलाय आणि तोही छळाला कंटाळून, आणि सगळ्या सरकारी यंत्रणा त्याच्यात सहभागी आहेत असं तिच्या सुसाईड नोटमधनं समोर येते. ते चांगलं नाही आहे. त्यामुळे तिने जे उंगली निर्देश म्हणजे त्याच्यातनं जे काही दिसत आहेत, ज्यांची नावं समोर येत आहेत त्यांच्यावरती कारवाई सरकारला करावीच लागेल. सत्य लोकांसमोर सुसाईड नोटच्या माध्यमातून झालंय. अजून काय सत्य? मरणारा माणूसच सत्य सांगून गेलाय. अजून काय तुम्ही सत्य समोर आणणार? भाजपच्या ऑफिस ज्या अर्थी त्या डॉक्टरनीच उंगली निर्देश केला आहे की कुठल्या तरी पोस्टमार्टम रिपोर्ट व्यवस्थित करून घेणार, म्हणजे पोस्टमार्टम रिपोर्ट म्हणजे तो 100% कुठल्या तरी मर्डरशी संबंधित असणार. मर्डरशी संबंधित असलेला पोस्टमार्टम बदलून द्या म्हणजे त्या मर्डरमध्ये काहीतरी त्यांचा हात असणार. हे सगळे आपाप समोर येत आहेत ना. पण ह्या सगळ्यापायी काय झालं ते एका ऊसतोड कामगाराच्या एका वंजारी समाजामधनं मोठ्या झालेल्या पोरीचा जीव गेला. तिच्या आई वडिलांनी काय, मी तिचा फोटो टाकलाय ट्विटरवरती, एवढी आपली बहीण असावी, लहान बहीण असावी अशी पोरगी आई वडिलांच्या अशा दोघांना धरून उभी आहे. तो फोटो बघितल्यावर अश्रू येतात डोळ्यातून. ज्या स्वराज कारखान्याच्या बद्दलचे सगळे आक्षेप आहे तो कारखाना खासदारांचा आहे आणि ते बऱ्याच ऊसतोड कामगारांचे जे मुकादम आहे त्यांचे ट्रॅक्टर जप्त करून ठेवल्याचा आरोप होतोय. त्यानंतर अनेकांना मारहाण झाल्याचा आरोप होतोय आणि त्यानंतर सुद्धा क्लीन चिट दिली जाते. यांची नावं त्याच्यामध्ये आहे. तरी सुद्धा ते म्हणतात, मुख्यमंत्री म्हणतात की बघा तुम्हाला उद्या मोठं राजकारण करायचं आहे वगैरे अशा पद्धतीनं. याआधी गोपीचंद पडळकरांना समज देताना पण ते असंच म्हणाले होते. समज देताना पण म्हणाले होते की तुम्हाला पुढे भविष्यात मोठं नेतृत्व करायचं आहे. काय खरं प्रधानमंत्री पदाचे उमेदवार आहेत ते कालांतराने. असली गँग जवळ ठेवायची की नाही याचा विचार त्यांनीही करायला. निंबाळकर यांच्यावरती आणखी एका आगावणे कुटुंबाने आरोप केलेले आहेत की आमच्याही मुलीसोबत अशाच पद्धतीने छळ झालेला होता. आता आणखीन काही परिवार समोर येत असल्याचं पाहायला मिळतं. नाही म्हणजे त्या खासदाराचा रेकॉर्डच समोर येतोय ना. पण माझं म्हणणं एवढंच आहे की ह्याच्यामध्ये हाकनाक एका ऊसतोड कामगाराच्या वंजारी समाजाच्या पोरीचा बळी गेला ना. म्हणजे ज्याच्या घरामध्ये खायला अन्न पाणी नाहीये अशा घरातली पोरगी मेरिटवरती डॉक्टर होते, फलटणला जाऊन ती सरकारी नोकरी करते आणि सरकारी यंत्रणाच तिच्या मृत्यूला जबाबदार ठरतात. दिस इज इन्स्टिट्यूशनल किलिंग. सरकारने केलेली हत्या. तुमची काय मागणी? हे व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांच्यावर तिने संशय व्यक्त केलाय ते केलं पाहिजे.
आणि तिच्या आई वडिलांना कोर्टात पाठवून हे कोर्ट मॉनिटर्ड इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे. दिल्लीप्रमाणे मुंबईमध्ये भाजपचं नवीन ऑफिस होते कार्यालय, त्याचं जाऊ उद्घाटन द्या हो, होऊन पहिले. नाही, जाऊ जागा द्या. बळकावली असा आरोप केला गेला. जाऊ द्या हो, सगळं चालू आहे त्यांचं. तुम्ही काय करू शकतो का? आपण काय करू शकतो का? प्रत्येक राज्याच्या म्हणजे देशाच्या प्रत्येक राज्याच्या कॅपिटलमध्ये त्यांची भली भली मोठी मोठी ऑफिसं उभी राहिली. 70 वर्षात जे काँग्रेस करू शकलं नाही ते त्यांनी करून दाखवलं. आपण काय करू शकतो का त्याच्यावरती? आपण काही करू शकत नाही. आपण उघड्या डोळ्यांनी बघतोय फक्त. त्यांनी ते मेहनतीने घाम गाळून कमवलेला पैसा आहे, ते भ्रष्टाचार करत नाहीत. सर हिंदी में बताइए कि जिस तरीके से एमपी और एमएलए का नाम सामने आ रहा है फलटन के मामले में, और एमपी को क्लीन चिट दी जा रही है. ऐसा है, एक बात ध्यान में रखो, जो लड़की मरी है, जिसने खुदकुशी की है, वो कौन से घर से आती है? उसके पिताजी खेती में काम करते हैं, उनकी खुद की खेती नहीं है. अपने होशियारी के दम पे वो लड़की डॉक्टर बनती है और जाके फलटन में वो कुछ काम करती है, लेकिन अपने उसूलों से वो कॉम्प्रोमाइज नहीं की हुई है. एक पोस्टमार्टम रिपोर्ट के ऊपर से उसके ऊपर बहुत दबाव लाया गया. जब ये पोस्टमार्टम की बात निकलती है तो इसका मतलब कोई मृत्युमुखी, कोई मर गया था, तो ये एक मर्डर की तरफ उंगली उठती है. तो ये मर्डर किसने करवाया था? फिर पोस्टमार्टम में आपको क्या करवाना था? ये सब सवाल सामने आते हैं और उसमें से ही फिर सामने आता है कि इसमें पॉलिटिकल दबाव था. ये इंस्टीट्यूशनल मर्डर है. अगर सरकार ये पूरा जो हादसा है, पूरा जो ये खून, ये मर्डर का जो गुनाह है, उसको दबाने की अगर सरकार कोशिश कर रही है तो ये शर्मनाक बात है. सरकार को शर्म आनी चाहिए कि एक गरीब घर से, जिसके घर में खाने पीने के लिए नहीं था, उस घर से ये डॉक्टर बनी हुई लड़की आज दुनिया छोड़ के चली गई, अपने माँ बाप को छोड़ के चली गई. ये महाराष्ट्र के लिए अच्छी बात नहीं है. सीएम क्लीन चिट दे रहे हैं. इससे पहले गोपीचंद पडळकर को भी ऐसे ही उन्होंने बोला था कि आप बड़े नेता बनने जा रहे हैं. कल मेरा मानना है कि सीएम आज नहीं तो कल पंतप्रधान पद के उम्मीदवार है. ये ऐसे लोगों को साथ में रखना कोई अच्छी बात है, ऐसा मुझे नहीं लगता. बीजेपी एक नया कार्यालय खोलने जा रही है जिसका भूमि पूजन पूरे देश में ऐसे कार्यालय खुल रहे हैं. वो भ्रष्टाचार नहीं करती है, बड़ी मेहनत, बड़ा पसीना बहा के वो जमीनें ले रही है और अपने कार्यालय बना रही है. हम लोगों ने उसके ऊपर सवाल नहीं पूछने चाहिए. आप इतने सार्केस्टिक क्यों? नहीं, अरे इतनी मेहनत करते हो आप, उनके मेहनत की मजाक क्यों करते हो? 70 साल में कांग्रेस ने मेहनत नहीं की थी, नहीं बने उनके कार्यालय. 10 साल में इन्होंने मेहनत की तो बन गए कार्यालय. थैंक यू.